नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आय मध्ये जॉब करत असाल तर आय मध्ये एक सॅलरी रेंज काय असते ते आपण आज पाहणार आहोत. तर आय मध्ये जर तुम्हाला कॉलेजमधून तुमची प्लेसमेंट झालेली असेल तर तुम्हाला 3-3.5-4 लाख पर्यंत पॅकेज भेटतं. आणि काही काही एक्स्ट्रॉर्डिनरी मुलं असतात की त्यांना 8-9-10 लाखापर्यंत भेटतं. ते कॉलेज पण वेगळे असतात, IIT वगैरे NIT असे. पण इंडियामध्ये जर आपण 90% जर बघितलं त्यांची हीच रेंज राहते. आणि जर तुमचा 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर 2 इयर एक्सपिरियन्ससाठी तुम्ही एक 2 लाखापासून 3, 4, 5, 6, 8 लाखापर्यंत मॅक्स टू मॅक्स तुम्हाला सॅलरी पॅकेज भेटतं. आणि अबाव जर 2 इयर पेक्षा जास्त 2 ते 4 इयर जर असेल किंवा 4 इयर प्लस तुमचा एक्सपिरियन्स तर तुम्ही एक 20 लाखापर्यंत 15 लाखापर्यंत सॅलरी भेटते. पण मधल्या कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने लोकांना सॅलरी हाईक भेटली तर ती सॅलरी हाईक त्यांना 100%च सॅलरी हाईक जास्त भेटून गेली. म्हणजे 10 लाख असेल तर डायरेक्ट 20 लाख 22 लाख असे त्यांना सॅलरी 4 वर्ष एक्सपिरियन्सवर अशी सॅलरी भेटलेली. सध्या कंपन्यांनी त्यांचं बजेट खूप कमी केलेलं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर ते कंपन्या तुमचा जर एक्सपिरियन्स 8-9-10 वर्ष जरी असेल तरी तुम्हाला कंपन्या जास्तीत जास्त 31 लाख 35 लाख 40 लाखापर्यंत सॅलरी देतात. आणि सध्याच IT मार्केट आपलं करंट असेच आहे. जॉब पण आहेत, AI आलं, पण AIचा काही जास्त इफेक्ट मार्केटवरती काही दिसत नाहीये. फक्त AI आलं या नावाखाली कंपन्या खूप पैसा कमवत आहेत. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की कोरोनाच्या काळामध्ये एम्प्लॉयला फायदा झाला, एम्प्लॉयने पैसे कमवले, पण आज कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. धन्यवाद.